ते उपस्थित राहणार आहे. तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल मी सर्वांचं आभार देखील व्यक्त करतो आहे. थोड्याच वेळेला तुम्ही बक्षीस समारंभ इथे होत आहे. वेट. थँक्यू सो मच. जगदीशजी बोराडे साहेब म्हटलं की नेहमीच चांगलं वक्तृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यानंतर मी विनंती करेन सज्जन साहेबांना की आपण या आपल्याही मधुर वाणीतून आम्हाला आपण खरं तर मार्गदर्शन करावं. कारण ज्यावेळेस एक सुशिक्षित व्यक्तिमत्व व्यासपीठावरती असताना त्यावेळेस आम्हाला देखील असं वाटतं की दोन शब्द आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वांचं पहिले मनापासून धन्यवाद आणि सर्व क्रिकेट प्रेमियांचं त्यांचं देखील धन्यवाद करतो की त्यांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. आणि जय हनुमान क्रिकेट संघ किंवा जय हनुमान क्रिकेट एरंजाड आणि जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून आणि बंटी दादा म्हसकर यांच्या माध्यमातून हे आज क्रिकेट सामने भरवण्यात आले होते. आणि गेल्या 4-5 दिवसापासून हे सर्व जय हनुमान मंडल एरंजाड एकदम चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन करून खूप मेहनतीने ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली. चांगले बक्षीसं चांगले खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून झालं. या प्रथम त्यांचे सर्वांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील असो या शहरी भागातील असो जे काही क्रिकेट स्पर्धक आहेत, जे क्रिकेट स्पर्धक मेहनत करून चांगल्या ग्राउंडवर खेळण्यासाठी जी त्यांची धडपड असते ती धडपड बघून यांनी या चांगल्या ग्राउंडचं नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याबद्दल आयोजकांचे आम्हाला इथून बोलवल्याबद्दल मान सन्मान दिल्याबद्दलही देखील त्यांचे आम्ही आभार मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ. थँक्यू सो मच. त्यानंतर मी अशोकजी मेयर साहेबांना विनंती करेल आपण या आपल्याही मार्मिक शब्दामध्ये खरं तर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला चान्स दिल्याबद्दल. मित्रांनो, आज या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आणि जिजाऊ संस्था यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल, तसेच या ठाणे जिल्ह्यातील असंख्य संघानं या ठिकाणी येऊन आपलं खेळ दाखवण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि सर्व संघांचं एक मनापासून आभार काय का त्यांनी खेळाडू वृत्तीने इथं खेळ दाखवल्याबद्दल, तसेच क्रिकेट संघात आतोनात मेहनत घेऊन आपलं विजयापर्यंत पोचणाऱ्या संघाला जे काही इथेशी नाविन्य प्राधान्य मिळालेलं आहे आणि तसेच का खेळाडू वृत्तीने खेळ खेळून आम्हाला जो सहकार्य आमच्या या मंडळाला आणि एरंजाड ग्रामस्थ मंडळ यांना जो सहकार्य केल्याबद्दल तुमचे खरोखरच मनापासून आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कारण आमच्या या ज्या टीमने पहिल्यांदाच असे एवढे मोठे भव्य दिव्य संघ मॅच क्रिकेट संघ मॅच ठेवल्यात आणि तुमच्या सहकार्याने या 4 दिवसीय सामन्याचा जो शेवटचा दिवस खरोखरच तुमच्या सहकार्यामुळेच हे कार्यक्रम म्हणजे मॅची व्यवस्था यशस्वी झाल्यात. आणि या संघाच्या मुलांना सगळ्यांना जो सहकार्य लाभलेलं आहे या सहकार्यामुळंच आज बघा का खेळाडू वृत्तीने खेळणाऱ्यांना आणि खेळाचं एक आपल्याला खेळ दाखवण्यासाठी जो ग्राउंड मिळाला पाहिजे त्यासाठी जी मेहनत घेतली या त्यातले एक मेन महत्त्वाचं म्हटलं तर एक बाळू बोराडे याचा आभार मानावं तेवढं. कारण त्या मुलाकडे बघितल्यानंतर त्याच्यात ह्या ज्या काही उणीवा आहेत ह्या बघितल्यानंतर वाटत नाही, पण तो प्रत्यक्षात आज त्यांनी ते दाखवून दिलेले आहेत. त्याचं खरोखरच आभार मानावं तेवढं थोड्यात. तसेच सगळ्यांचे ग्रामस्थ आमच्या विभागाचे नगरसेवक नगरसेविका हेमांगीताई म्हसकर, बंटी म्हसकर, मोहनदादा चतुरे, तसेच राजनदादा, नगराध्यक्ष मॅडम रुचिताई घोरपडे आणि सर्वांच्या वरती आशीर्वाद असणारे आपल्या विभागाचे लाडके लोकप्रिय आमदार उदाहरणार्थ आप्पा म्हणतो आपण, पण किसनजी कतोळे साहेब यांचंसुद्धा खूप सहकार्य आहे आणि असंच सहकार्य असून द्या. त्याच्यानंतर का ह्या
आपल्या ठाणे जिल्ह्यात जे काही कुठलाही हेतू कुठला स्वार्थ न बाळगता जे लोकांसाठी काम करणारी एक जिजाऊ संस्था आहे, या संस्थेचे अध्यक्ष सांबरेदादा यांचे खरोखरच का प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येका व्यक्तीपर्यंत पोचणारे असे व्यक्तिमत्व, त्यांचेसुद्धा खूप आभार मानावं तेवढे थोडे जात. आणि या ठिकाणी आपल्या परिसराचे नगरसेविका किंवा नगरसेवक तेजस मस्कर यांचे वडील राजाराम मस्कर आले, त्यांचे या मंडळातर्फे खूप स्वागत आहे. धन्यवाद, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवावे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर ज्या व्यक्तिमत्वाची आपण वाट पाहत होतो आतुरतेनं 5 दिवस खरं तर आपल्याला अपेक्षा होती आणि अखेर तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बंटीशेठ मस्कर यांचे पिताश्री राजारामजी काशीनाथ मस्कर साहेबांचं आगमन झालंय. खरं तर मला सांगायला आवडेल मित्रांनो, RK ग्रुप वालिवली हा संघ देखील नेहमीच खेळत असतो. राजाराम काशीनाथ मस्कर यांच्या नावानं हा संघ नेहमीच खेळत असतो. आणि आज आपण पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले सर्वांचे लाडके खरं तर राजारामजी काशीनाथ मस्कर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण खरं तर शाही सन्मान करू. मी विनंती करेल रविदादा मेहर, बाळूशेठ बोराडे, जगदीशजी बोराडे आपण यावं. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आपण पाहतोय खरं तर राजारामजी काशीनाथ मस्कर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण पाहतोय राजारामजी काशीनाथ मस्कर साहेब म्हटलं की त्यांची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तेजसदादा अर्थातच बंटीशेठ मस्कर यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगली. 5 दिवस आपण पाहिलं खरं तर ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 5 दिवस एरंजा टीमनं हे आयोजन केलं. एकदा जोरदार टाळ्या फक्त आणि फक्त नाबासाठी. जोरदार टाळ्यांना आपण सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती राजाराम काशीनाथ मस्कर साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचा हा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना बाळूदादा बोराडे, जगदीशजी बोराडे आणि त्यासोबत दिनेशजी बोराडे आणि आमचे सज्जनजी असतील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खूप चांगलं कार्य सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय 5 दिवस स्पर्धा रंगली आणि त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर 5 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये जगदीशजी बोराडे, नरेशजी गाडे, अंजीजी थोरवे, दिनेशजी बोराडे, प्रवीणजी गाडे, उमेशजी मेहर, चंदू मेहर, मयूरजी मेहर, कल्पेशजी मोगे, वेदांत पटोले, ललितजी भोईर, उमेशजी राणे आणि या सर्वांना एकत्रित करत असताना बाळूशेठ बोराडे यांची कामगिरी मोठी आहे. त्यामुळे एकदा बाळूशेठ बोराडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. त्यानंतर आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांचं नेहमीच क्रिकेटवरती अतोनात प्रेम राहिलंय. त्यांचे सर्वांचे लाडके रविदादा मेहर यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. नेहमीच क्रिकेट या क्षेत्रावरती त्यांचं अतुर प्रेम राहिलंय. मी विनंती करेल रवी म्हात्रे यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. रवी मेहर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही इथे संपन्न करू. त्यानंतर मी विनंती करेल जुने जाणते समालोचक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, खरं तर आपण पाहतोय ज्यावेळेस आपण पाहिला असाल यूट्यूबचा जमाना नव्हता त्यावेळेस देखील ज्यांनी आपण पाहतोय स्पीकरवरती कॉमेंट्री करत असताना पुन्हा बदलापुराची मनं जिंकली आणि आता त्यांच्याकडे पाहत असताना आम्हाला देखील समोरचन करण्याची जी संधी मिळाली. त्यांचे अरुणजी मेहर यांना विनंती करेल आपण यावं या स्पर्धेबद्दल आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. जिजाऊ संस्था आणि जय हनुमान क्रिकेट संघ एरंजार यांच्या वतीने क्रिकेटच्या खुल्या टेनिस स्पर्धा मर्यादित षटकाच्या स्पर्धा आयोजित केल्यात. ही स्पर्धा पार पडत असताना याच्यामध्ये ज्याच्या मोलाची कामगिरी ज्याची नवनिर्वाचित नगरसेविका हेमांगी मस्कर आणि तेजस मस्कर तसेच रुचिताताई नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांच्या वतीने या क्रिकेटच्या खुल्या टेनिस स्पर्धा पार पडलेल्या आहेत. तसेच या क्रिकेटमध्ये खरं म्हणजे टुर्नामेंट पार पडताना ज्यांनी मोलाची कामगिरी केली, मोलाचे सहकार्य केले, ज्यांनी मेहनत घेतली असा तो बालू बोराडे यांनी खरोखर क्रिकेटचा अनुभव नसताना एवढी मोठी स्पर्धा पार पाडते म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. कारण मी सुद्धा आत्तापर्यंत जवळजवळ 35 वर्ष क्रिकेट खेळत आलो, पण एवढी मोठी स्पर्धा कधी पार पाडलेली नाही. 75 संघ खेळवलं गेलंय, परंतु अशी एवढी शांत चित्ताने 5-5 दिवस चाललेली टुर्नामेंट पार पडणं खाऊ गोष्ट नाही. एक साधी सुद्धा कुठे कोणती सुद्धा भांडण कुठे करून दिले नाही, कोणाची तक्रार नाही का नाही. आणि वेळेच्या आधी या सामन्यात
टुर्नामेंट पार पाडले त्याबद्दल सर्व कमिटीचे, प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचे मी पुन्हा परत आभारी करतो. तसेच या क्रिकेटमध्ये पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि याला पाठिंबा दिला असेल तर याच्यामध्ये मोलाचा बिंदू असेल ते म्हणजे पंच आणि त्याच्यात सर्वांना ऐकू देणारे कॉमेंटरीगार, मराठी समालोचक हे माझे मित्र, त्यांचा मी परत आभारी आहे. असे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि पुढील माहिती. खरं तर अरुणजी मेहर साहेब म्हटलं की एक जुने जाणते समालोचक आहेत. एखादी ट्रेन तुम्ही थांबवू शकता, परंतु अरुणजी मेहर यांना थांबवणं कठीण आहे. इतकं चांगलं समालोचन त्यांचं तुम्ही नेहमीच ऐकलंय. त्यामुळे अरुणजी मेहर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण सातत्याने एक चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलंय या बदलापूर नगरीमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती नुकताच गणेशजी बडेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार जगदीशजी बोराडे आपण गणेशजी बडेकर साहेबांचा सन्मान करावा. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा आपण देवाप्रमाणे करत असतो आणि आता तोच सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. गणेशजी बडेकर आपण आलात या स्पर्धेमध्ये. खरं तर आपला मोलाचा वेळ आपण दिलात. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नगरसेविका चषक दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. खूप चांगली स्पर्धा आपल्याला जरूर पार मिळाली. 5 दिवस खरं तर ही स्पर्धा कशी पार पाडली हे आपल्याला देखील कळलं नाही. इतकं प्रेम या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिलं. खरं तर अनेक अडीअडचणी आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये. कित्येक संघ ढासळले, बऱ्याचशा अडीअडचणी आल्या, परंतु समोर आपण पाहिलं तर बाळू बोराडे आणि त्याच्या साथीनं त्यांची टीम खंबीरपणाने उभी होती. या स्पर्धेमध्ये जवळजवळ आपण पाहिलं असेल तर 9 संघ बदलीचे आणले. त्यामुळे आपण पाहिलं खरं तर ही स्पर्धा भरपूर चांगली रंगली आणि त्यानंतर आज या स्पर्धेचं आपण पाहतोय अंतिम दिवस तुम्हाला पार मिळेल. खरं तर आपण पाहतो ना ही स्पर्धा भरवत असताना या स्पर्धेची तयारी गेल्या 3, 4, 5 महिन्याच्या आधीपासून आपण पाहिली आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहिली. काही मान्यवरांचं देखील आगमन होतोय. खरं तर थोड्याच वेळामध्ये आपण पारितोषिक समारंभ देखील इथे सुरुवात करणार आहोत. योगीजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक पप्पू शेठ मोरे यांचं आगमन होत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. योगेशजी भोईर साहेब आणि त्यांच्या साथीनं कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक प्रफुल्लजी बोरे साहेबांचं या मंचावरती आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपले प्रफुल्लजी मोरे साहेब आणि त्याच्या साथीने योगेशजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय नगरसेविका चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. मनोजी मेहर या आपण आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. नरेशजी गाडे यांना विनंती करेल की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे पार पाडतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मग बाळूशेठ बोराडे असतील त्यांच्या साथीनं मयूरजी मेहर, चंद्रकांतजी मेहर यांची कामगिरी मोठी राहिली. कल्पेजी मोगे असतील, वेदांत परटोले या सर्वांचा खरं तर हातभार आपण पाहिला या स्पर्धेसाठी. त्यामुळे त्यांची कामगिरी मोठी आहे. त्यानंतर मी विनंती करेल बिलाजी राणे साहेबांना आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. यावं आपण. खरं तर अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही आपली संस्कृती आहे आणि आता तीच परंपरा आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण पहिल्या दिवसापासून सांगितलंय, मग बंटी दादा असतील, त्यासोबत बाळू बोराडे असतील, रविदादा मेहर यांनी सांगितलं की प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि तो मान सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल योगेशजी भोईर साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भारतीय जनता पार्टी आयोजित खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पार मिळाली. जय जिजाऊ संस्था व त्यासोबत जयमान क्रीडा मंडळ एरंजाड, ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित तुम्हाला ही स्पर्धा पार मिळेल. सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. या मंचावरती सन्मान होत असताना त्यानंतर आपण
एक सन्मान करतो आणि त्यानंतर मी विनंती करेल योगेजी भोईर साहेबांना. हॅलो. माननीय श्री योगेश भोईर यांची आताच ठाणे, रायगड, पालघर या व्यापारी संघटनेवर 3 जिल्ह्यावर अध्यक्षपदी निवड झाली आहे. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन. खरं तर योगेजी भोईर साहेबांना देखील आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. ठाणे, रायगड आणि पालघर सातत्याने योगेजी भोईर साहेब म्हटलं की नेहमीच त्यांचं कार्य दमदार राहिलंय आणि आज त्यांच्या कार्याची पोचपावती तुम्हाला देखील पार मिळेल. मुख्य व्यासपीठावरती हा भव्य दिव्य सन्मान तुम्हाला पार मिळतोय. त्यानंतर एक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. खरं तर ज्यांच्यावरती आपण पाहिलं जनतेने भरभरून विश्वास दाखवला, नेहमीच ज्यांच्यावरती विशेष प्रेम राहिलंय असे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे दमदार नगरसेवक प्रफुल्लजी मोरे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल बाळूशेठ बोराडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्लजी मोरे साहेबांचा सन्मान करावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक प्रफुल्लजी मोरे साहेबांचा सन्मान इथे होतोय. भरपूर सारा शुभेच्छा. खरं तर भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय किसनजी कतोरे साहेबांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा रंगली. त्यासोबत राजेंद्र घोरपडे साहेब असतील भारतीय जनता पार्टी गटनेते, त्यासोबत नगराध्यक्ष विद्यमान रुचिदादाई राजेंद्र घोरपडे यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा रंगली. आणि त्यासोबत आपण पाहतोय आपल्या खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये ज्यांची भरघोष मतांनी बदलापूरमध्ये निवड झाली ते आपली सर्वांची लाडकी ताई हेमांगीताई मस्कर यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहिली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर स्पर्धा भरवली जाते, परंतु पडद्यामागचे हिरो जे असतात ना ते कधीच पडद्यापुढे येत नाही, परंतु त्यांचा आपण सन्मान करू. खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे रंगली आणि ज्यांनी अप्रतिम आपण साथ ज्यांची लाभली आहे ते मी विनंती करेल चंद्रकांतची मेहर आपण यावं. आपला सन्मान आम्ही करतोय या मुख्य व्यासपीठावरती. चंदू या आपण. मयूरजी मेहर आपण या. मयूरजी मेहर यांचाही सन्मान आपण करू. खरं तर ज्यांची साथ आपल्याला लाभली कल्पेशजी मोगे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय मयूरजी मेहर यांचा. अप्रतिम साथ. खरं तर असं म्हटलं जातं स्पर्धा कधी आपण पाहतोय खरं तर आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं, परंतु इथे करून दाखवलंय. त्यामुळे एकदा जोरात टाळून जाऊ त्या टीम जयरमान एरंदार संघासाठी. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ त्यांचा राहिलाय, परंतु खेळासोबत आपण पाहिलं स्पर्धेची जिम्मेदारी होती, त्यामुळे मयूरजी मेहर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर मी विनंती करेल वेदांत पटोले आपण या स्कोररची भूमिका ज्यांनी अप्रतिम पार पाडली त्यांचाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. यायचं वेदू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक अण्णा कुलकर्णी साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आपण सन्मान करणार होतो, परंतु एक सन्मान आपण या मंचावरती असा करतोय. खरं तर क्रिकेट या खेळावरती ज्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिलंय आणि जेव्हा जेव्हा एरंजळ गावामध्ये आम्ही येत असू, मग आंबेशू असेल दापेरी ढोका असेल एवन जोडीवरती ज्यांचं विशेष प्रेम राहिले नेहमीच आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेट असेल त्यासोबत उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव रवींद्र मेहर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल रवीदादा या आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करेल बाळूशेठ बोराडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. त्यासोबत प्रतीकजी गाडे आपण या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा इथे रंगली आणि ज्यांनी मी म्हणेन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभलंय ते आपले सर्वोच्च लाडके प्रतीकजी पिसेकर यांचं आगमन झालंय. त्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
प्रतीकजी पिसेकर साहेबांना विनंती आपण मंचावरती या. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अण्णा कुलकर्णी साहेबांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जातोय. त्यासोबत मी विनंती करेल बाळूशेठ बोराडे आपण या. प्रतीकजी पिसेकर यांना विनंती आपण मंचावरती यावं. आणि त्यासोबत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न मागणी कार्याध्यक्ष धीरेजी रमेश भोईर साहेब आपणास विनंती आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर बदलापूरच्या क्रिकेटला शिस्त लावण्यामागे ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलं आहे आणि मग क्रिकेट म्हटलं की तिथे कोणत्याही क्षणी खंबीरपणाने उभं असणारं नेतृत्व आहे. दिनेशजी भोईर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. कारण सातत्याने आपण पाहतोय दिनेशजी भोईर म्हटलं की उद्योग क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे. परंतु जेव्हा जेव्हा क्रिकेट डोळ्यासमोर येतो ना त्यावेळेस मात्र दिनेशजी भोईर यावं आपला सन्मान आम्ही करतोय. नरेशजी गाडे यांच्या शुभ हस्ते आपण कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. नरेशजी गाडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल प्रतीकजी पेसेकर साहेब आपण या. अंजित थोरवे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक पेसेकर यांचा सन्मान करावा. या स्पर्धेमध्ये आज खरं तर संघ चांगला खेळला. ध्रुवी श्रीपन मयूर ग्रुप बदलापूर. मी प्रतीकजी पेसेकर साहेबांना विनंती करेल या आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर बदलापूर वासियांना गर्व आहे कारण हे क्रीडांगण ज्यांच्या माध्यमातून बांधण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहतोय सर्वात जास्त स्पर्धा जर कुठे रंगतात तर त्या या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्या संकुलाचे मालक तुम्ही पाहताय प्रतीक पिसेकर यांचा सन्मान या मंचावरती होतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीक पिसेकर यांच्यासाठी कारण क्रिकेटवरती आपण पाहतोय अतुनात त्यांचं प्रेम राहिलंय. आणि आज खरं तर या व्यासपीठावरती मी प्रतीकजी पिसेकर साहेबांच्या माध्यमातून खरं तर आताच मी सर्व क्रिकेट रसिकांना सांगतोय की 14 फेब्रुवारी रोजी खरं तर बदलापूरचं वर्ल्ड कप जगन्नाथ स्मृती चषक याच मैदानावरती रंगणार आहे. त्यामुळे आताच तुम्हाला आमंत्रण देतो की सर्वांनी यायचं आहे त्या स्पर्धेमध्ये. सर बाळूदादा आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण रविदादा मेहर यांचा सन्मान करावा. या रविदादा यावं आपण. क्रिकेट या क्षेत्रामध्ये भरपूर प्रेम आहे. खरं तर एरंदार गावाची स्पर्धा आहे त्यामुळे रविदादा सांगतात की हे आयोजन आमचंच आहे माझा सत्कार नको आहे परंतु सत्कार व्हायला हवा कारण विशेष प्रेम राहिलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे रवी मेहर यांचा सन्मान आपण या मंचावरती संपन्न करतोय. सुस्वागतम 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 या सर्वांना कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रदादा घोरपडे यांच्या ठिकाणी आगमन होतोय. तसेच त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित गटनेते आदरणीय शरदजी तेली साहेब आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय मोहनदादा चतुरे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलेही सहर्ष मनपूर्वक स्वागत. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर यांच्या वतीने आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अशा या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. काही मान्यवरांचं नुसतं येणं नसतं तर ते हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. असे मान्यवर या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि लगेचच या ठिकाणी आपण या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र आमचे मित्र राहुलजी चव्हाण सर यांच्या हाती आम्ही सुपूर्द करणार आहोत. धन्यवाद. तर सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. खरं तर नुकताच आगमन झालंय भारतीय जनता पार्टीचे गटनेते राजेंद्र घोरपडे साहेबांना विनंती करेल की या आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
खरं तर रवींद्रजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपण पाहतोय राजेंद्र घोरपडे साहेबांचं आगमन झालं आणि त्याचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चला त्यानंतर मी विनंती करेल शरद तेली साहेब आपण या, आपलाही सन्मान आम्ही करतोय. पारितोषिक समारंभ आपण सुरुवात करतोय. शब्दसुमनांनी खरं तर सर्वांचं आपण स्वागत इथे करतोय. जे 5 संघ इथे ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. टीम गावदेवी वसार, त्यानंतर टीम जर्मन ढोके, जर्मन ढवलेपाडा. चला लवकरात लवकर समोर या, विनंती आहे. कुळगाव आपणास विनंती आपण समोर येऊन थांबा. लवकरात लवकर आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. त्यानंतर आपण पारितोषिक समारंभाला सुरुवात करू. मी विनंती करेल खरं तर ही स्पर्धा घडवत असताना ज्यांची अफाट मेहनत आपण पाहिले या स्पर्धेमध्ये ते आमचे जगदीशजी बोराडे साहेब आपल्या मार्मिक शब्दामध्ये आपण खरं तर 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स देखील आपल्याला 5 दिवस या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे आपण जगदीशजी बोराडे साहेबांना विनंती करू की आपण या आपल्या मार्मिक शब्दामध्ये आपण 2 शब्द आम्हाला इथे मार्गदर्शन करावं. जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही जिंकण्यासाठी नसते तर केवळ ती आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी असते आणि तेच अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला जगन्नाथ पिसेकरचं क्रीडा मैदान आपल्याला इथे उपस्थित करून दिलं आहे. प्रत्येक क्रीडापटूंना असं वाटतं की आपण कुठेतरी अस्तित्व निर्माण केलं आहे. कर्तृत्व आणि कर्मावरती विश्वास न ठेवता स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. मी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना नेहमीच सांगत असतो, तुम्ही प्रत्येक वेळी आपल्या वार्डाची स्तुती करतात तसेच प्रकारे आमच्या देखील वार्डाची स्तुती करण्यासाठी आम्हाला देखील पाठबळ द्या. इथे उपस्थित असलेले शरद तेली गटनेते तसेच मोहनदादा चतुरे व्यासपीठावर अनेक मान्यवर देखील उपस्थित आहे. तर प्रत्येक खेळाडूंची अपेक्षा असते का आपापल्या एरियात देखील कुठलं तरी एखादं अस्तित्व असावं आणि तेच अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही नेहमी पुढाकार घेण्यासाठी मोहनदादा असू दे, हेमंतदादा आपला बंटीदादा असू दे, तसेच आमचे सर्वात जे लाडकेच तसेच प्रत्येक क्रिकेटपटूंच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मयूर पिसेकर तसेच प्रतीक पिसेकर. तर मी प्रत्येक खेळाडूंना सांगतो का हा मैदान जसं आहे तसंच आम्ही देखील आमच्याकडे क्रिकेटचा मैदान तयार करण्याचा प्रयत्न देखील करत आहे. आणि याच मार्गदर्शक मोहनदादा चतुरे असू दे, तसेच आमचे बंटीदादा असू दे, तसे राजेंद्रदादा असू दे आणि आमचे सर्वांचे कार्यसम्राट आपण नेहमी त्यांच्या पुढाकाराने कुठलीही गोष्ट आत्मसात करत असो तेच किसन कतोरे साहेब यांच्या देखील मार्गदर्शन मी नेहमी त्यांना सांगत असतो का आमच्या इकडे जे गोष्टी नसतील त्या करण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि आम्हाला उपलब्ध करून द्या. आणि आता थोड्याच वेळात आपल्या इथे ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते म्हणजे हेमंतजी ताई नाही हॅलो आपल्या इथे थोड्याच वेळात शहर अध्यक्ष रमेश सुलचे यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतो. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नियोजन आणि विकास समिती सदस्य सभापती सन्माननीय संभाजी ज्ञानोबा शिंदे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कतोरे साहेबांचं देखील अवघ्या 2 मिनिटात या ठिकाणी आगमन होते. आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आली आहे सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांचंही आगमन या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि त्यांच्या उपस्थितीत आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित बांधकाम सभापती, सार्वजनिक बांधकाम सभापती आदरणीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नगरसेविका चषक 2026 या पर्वामध्ये खरं तर राजकीय पटलावरील सर्वच धुरंधर आज या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सर्व पाहुण्यांचा हृदयाच्या अंतःकरणातून पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. टीजी मास्टर मुख्य व्यासपीठाच्या समोरचा मॉनिटरला आवाज दे. हितेश स्टेजच्या समोरच्या माईकला आवाज दे. मॉनिटर चालू कर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व खेळाडूंना विजेत्या टीमला विनंती राहील जर्मन ढवळेपाडा, जर्मन ढोके, विधी 11 भावाळे ब, राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि गावदेवी वसार. सर्व खेळाडूंना विनंती आपण स्टेज जवळ यायचे. लगेचच आपण आता बक्षीस वितरण सोहळा करणार आहोत. सुनील केवढे आपल्या ऑल टीमला घेऊन आपण पुढे यायचे. या चिंट्या मात्रे, रविदादा वायले सगळ्यांना विनंती आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव एबीडी या आपण. मिस्टर अमित भालचंद्र डांगरे सर या आपण सुद्धा. आणि इकडे रुपेश भोईर, सचिन भोईर, देवा भोईर या आपण सुद्धा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर आपण गेली 5 दिवस ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहत होतो, खरं तर आपले भाग्य विधाते मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, कृतिशील विचारांचे गतिशील नेते, खरं तर आपले आदरणीय अप्पासाहेब अर्थातच किसनरावजी कथोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतोय. नगरसेविका चषक 2026 मध्ये त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवनिर्वाचित कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे सार्वजनिक बांधकाम सभापती रमेशजी जनार्दन सोळशे साहेब, आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच नवनिर्वाचित नियोजन आणि विकास समिती सभापती सन्माननीय संभाजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रदादा घोरपडे, भारतीय जनता पार्टीचे गटनेते सन्माननीय शरदजी तेली साहेब, सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या आपण लगेचच एक विशेष सन्मान या ठिकाणी आमदार साहेबांचा होणार आहे. खरं तर जिजाऊ संस्था यांच्या वतीनं मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय सज्जनजी जमदरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण आमदार साहेबांना ठिकाणी सन्मानित करू आणि संपूर्ण जनमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होणार आहे. चला सर्व संघाला विनंती आहे समोर यायचे सर्व प्लेयर्स, विजेत्या टीम. हा सन्मान या ठिकाणी होईल आणि थोडक्यात या ठिकाणी आमदार साहेब आपल्या सर्व विजेत्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देखील देतील. आता आपण अंतिम टप्प्यात या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी राजेंद्र घोरपडे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या विजेत्या सर्व संघांना आपण शुभेच्छा द्यायच्यात. आजच्या या बक्षीस समारंभाच्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय आमदार श्री किसन कथोरे साहेब, खास करून या कार्यक्रमाला नगरसेविका चषक 2026 ज्यांनी हा आयोजित केलेला या सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की गेले 3 दिवस या ठिकाणी या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती या स्पर्धा मोठ्या उत्साहात साजऱ्या झाल्या. या उत्साहाच्या समारंभाच्या वितरण प्रसंगी आमचे गटनेते शरदजी तेली, संभाजीराव शिंदे, मोहन चतुरे, अशोक मेहर, अण्णा कुलकर्णी, रमेश सोळशे, पप्पू मोरे, आमचं भोईर, त्यानंतर किशोर मेहर, सगळी एरंजाड
खरं तर ग्रामीण भागातल्या ज्या काही टीम आहेत त्या टीम या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून खेळत आहेत. शेवटची स्पर्धा आम्हाला बघायची होती, परंतु कल्याणला असल्यामुळे काही ती बघता आली नाही. परंतु दिवसेंदिवस आपल्या बदलापूर शहरातील क्रिकेट हे बहारत चाललेलं आहे. चांगले चांगले खेळाडू यातून निर्माण होत चाललेले आहेत. त्या निमित्तानं आम्ही क्रीडांगणाची निर्मिती करत आहोत आणि आज बदलापूर शहरामध्ये एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रवादी काँग्रेसची कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये सत्ता आलेली आहे. आपल्या थेट नगराध्यक्ष रुचिता घोरपडे झाल्यानंतर आपल्याला या शहरामध्ये तरुण खेळाडूंसाठी विविध प्रकारची मैदानं आणि मैदानाच्या सोबत त्या भागामध्ये त्या टीमसाठी त्यांचे ट्रेनिंग कोच, कारण नुसतं क्रिकेट खेळणं, नुसतं कबड्डी खेळणं, लॉन टेनिस खेळणं किंवा बॅडमिंटन खेळणं हा एक प्रॅक्टिसचा भाग होतो. परंतु जर काही तुम्हाला चांगल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल, चांगले खेळाडू निर्माण करायचे असतील, तर मात्र तुम्हाला चांगले कोच पण पाहिजेत, ट्रेनर पण पाहिजेत. आणि याकरता आपण बदलापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती करतोय. बदलापूर जिमखाना असेल, बदलापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, या ठिकाणी एक चांगला स्विमिंग पूलसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचा मानस आमदार किसन कथोरे यांनी मागे सांगितलेलं होतं आणि त्याची तयारीसुद्धा आपण करतोय. कारण बदलापूर शहरामध्ये जे खेळाडू आहेत ते इतर भागात जाऊन, कल्याण, ठाणा किंवा मुंबईला जाऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिस अद्यापसुद्धा करत आहेत. त्यामुळे या शहरामध्ये एक चांगलं ट्रेनिंग सेंटर उभं करणं ही काळाची गरज आहे आणि तीच तयारी आम्ही या ठिकाणी बदलापूरमध्ये करत आहोत. आज या ठिकाणी जगन्नाथ क्रीडा संकुलाचं सारखं एक सुंदर मैदान पिसेकर बंधूंनी बनवलं आणि बघता बघता मुंबईपासून तर पुण्यापासून या ठिकाणी चांगल्या चांगल्या टीम्स खेळायला येत आहेत. म्हणजे अगदी चांगल्या मैदानाला लाजवेल असं हे मैदान, मुंबईचं सारखं मैदान या ठिकाणी बदलापूरमध्ये होईल याची कोणाला खात्री पण नव्हती. परंतु अफाट मेहनत करून या 2 प्रतीक आणि मयूर पिसेकर या बंधूंनी हे मैदान या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये हे मैदान फेमस झालेलं आहे. यामागे त्यांची मेहनतसुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही की अतिशय हिरवगार लॉन असेल, वेळोवेळी त्याला पाणी मारणं, एवढं पाणी आणणं आणि त्याबरोबर त्याचा मेंटेनन्स करणं, या सगळ्या गोष्टी काही साध्या गोष्टी नाही आहेत. त्याच्या मागे दिवसरात्र काम करावं लागतं, त्याच्यामागे पैसे खर्च करावे लागतात आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये दिवसरात्र स्पर्धा खेळण्याकरता त्यांनी विद्युत व्यवस्था केली आणि ही विद्युत व्यवस्था केल्यानंतर आज दिवसरात्रसुद्धा या ठिकाणी स्पर्धा होत असतात. अशा प्रकारची ग्राउंड्स आपल्याला बदलापूरमध्ये 2-3 तरी झाली पाहिजेत आणि त्याकरता आपण कात्रापेतलं एक स्पोर्ट्स मैदान, एक जे आपल्या राखीव क्षेत्रामध्ये आहे किंवा DP प्लॅनमध्ये राखीव आहे, ते मैदान आपण बनवण्याचं येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. मी आमदार महोदयांना निश्चितच की आता तुम्ही या शहराचे चांगले रस्ते केले, या शहराला पायवाटा दिल्या, या सगळ्या आज जे दिसतात ते आपल्याच संकल्पनेतून आहेत, आपल्याच प्रयत्नाने, त्यात दुमत नसणारे. परंतु आम्हा खेळाडूंना आता म्हणणं आहे की आमच्या सेकंड टप्प्याच्या विकासामध्ये, बदलापूरच्या विकासामध्ये विविध प्रकारची छोटी छोटी स्टेडियम होणं गरजेचं आहे, मैदानं होणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा होणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं स्विमिंग पूल जर काही करत असाल तर आम्ही गुजरातला जाऊन आलो, संभाजी शिंदे आणि आम्ही त्या ठिकाणी वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अमित शहा जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग पूल्स बनवलेले आहेत. आम्ही बघून एकदम खुश झालो आणि तसाच दर्जाचं स्विमिंग पूल येणाऱ्या काळामध्ये बदलापूरमध्ये आपण बनवूया असं मी आमदार साहेबांना संपूर्ण कल्पना त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि काही दिवसातच आपल्याला, काही महिन्यामध्ये या पुलासाठी काही निधी जर मिळाला तर स्विमिंग पूल एक चांगला आपण या ठिकाणी करतोय. अशा प्रकारचे अनेक खेळ थोड्या टप्प्याने आपल्याला या बदलापूर शहरामध्ये करायचे आहेत. मग बॅडमिंटनचा एक चांगला वर्ग आहे. आता आमदार साहेबांच्या संकल्पनेतून बदलापूर हेंद्रेपाडा इथे मी इंडोर स्टेडियम बनवतोय, म्हणजे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. 15,000 फुटामध्ये आपण इंडोर स्टेडियम बनवतोय.
या इंडोर स्टेडियममध्ये काय असणार आहे तर टेबल टेनिस असणार आहे, त्याच्यानंतर बॅडमिंटन असणार आहे, त्याच्यानंतर स्नूकर असणार आहे, चेस असणार आहे आणि बुजबॉल म्हणून एक जी स्पर्धा आहे आता जी आंतरराष्ट्रीय लेवलला बुजबॉलची स्पर्धा होते, असे 5 खेळ त्या इंडोर स्टेडियममध्ये आपण करतोय. त्याचं काम सुरू आहे, त्याचं सामान आलेलं आहे, स्नूकर्सचे टेबल आलेले आहेत, टेबल टेनिसचे टेबल आलेले आहेत, कॅरम आलेले आहेत, चेसचे टेबल हे आलेले आहेत, बोर्ड आलेले आहेत. मी असं एक खेळाडूंसाठी एक चांगला इंडोर गेम ज्याला आपण इंडोर जिमखाना म्हणतो, तो जिमखाना माझा साधारण 1 महिना 1.5 महिन्यात ते जास्तीत जास्त 2 महिने या कालावधीमध्ये तयार होईल आणि या बदलापूरकरांच्या तरुणांकरता तो सुसज्ज असा इंडोर जिमखाना या बदलापूरला होणार आहे. आपण जे काही आज बाहेर जाता स्नूकर खेळायला किंवा चेस खेळायला किंवा चांगले चांगले इंटरनॅशनल लेवलचे कॅरम बोर्ड्स जे आपल्याला बघायला मिळत नाही बदलापूरमध्ये, खेळायला तर बाजूलाच ठेवा, असे सुद्धा इंटरनॅशनल लेवलचे कॅरम बोर्ड्स आपण बदलापूरमध्ये आमच्या इंडोर जिमखान्यामध्ये आणतोय. याचं डिटेल्स मी तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्या खेळाडूंना आता समजलं पाहिजे की आपण बदलापूर शहरामध्ये काय करतोय. या ठिकाणी आपल्या थेट नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या संकल्पनेतून, आमदार साहेबांच्या सहकार्यातून या बदलापूर शहराला एक आपण हायटेक बदलापूर बनवायचंय, एक चांगलं सिटीमध्ये रूपांतर करायचंय. याकरता स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न आपला बदलापूरमध्ये होत आहे. यासाठी आपण या 2 महिन्यामध्ये या बदलापूरच्या तरुणांसाठी आणि सर्वच नागरिकांसाठी इंडोर जिमखान्याचं निर्मिती करत आहोत. हेमांगी नगरसेविका ज्यांच्या नावाने ह्या ठिकाणी हा चषक नगरसेविका चषक 2026 ठेवण्यात आलेला आहे, त्या हेमांगी आमच्या नगरसेविका या ठिकाणी आलेल्या आहेत. मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण त्यांची वाट पाहत होता, आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार होते. हेमांगी मॅडम आपण या ठिकाणी आसनस्थ व्हावा. माझा सांगण्याचा उद्देश असा की मित्रांनो की या बदलापूर शहराला स्मार्ट सिटी करण्याकरता तरुणांना न्याय दिला पाहिजे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्टेडियमची ग्राउंडची निर्मिती करायला पाहिजे. ते ध्येय लक्षात ठेवून आपण आता चालू करतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक बदलापूर चांगलं स्पोर्ट्स हब होईल अशी अपेक्षा करतोय. आता तुम्हाला माहितीच असेल की जसं या ठिकाणी हे पिसेकरांचं जगन्नाथ क्रीडा संकुल आहे, तसंच तुमच्या बाजूला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर सुद्धा अजून एक मैदान या ठिकाणी 3.5-4 एकरचं अशाच प्रकारचं मैदान आता सुरू होत आहे. ते पण साधारण 1-2 महिन्यामध्ये सुरू होतंय. म्हणजे या बदलापूर शहराला एक क्रीडा नगरीचं रूपांतर येण्याकरता आता आपण सुरुवात केलेली आहे. मित्रांनो वेळ खूप झालेला आहे. निश्चितच आम्ही जे काही प्रयत्न करतोय ते आपल्यासाठी करतोय. आमदार साहेबांचा आशीर्वाद आमच्याकडे आहे, त्याकरता आम्ही सगळे यशस्वी प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या काळासाठी आपल्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बक्षीस समारंभाला वेळ झालेला आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेंद्र दादा घोरपडे. काय विशेष 1 ते 2 सन्मान आपण घेणार आहोत, त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करू. अत्यंत सुंदर मार्गदर्शन मार्मिक शब्दात या ठिकाणी राजेंद्र दादा घोरपडे यांनी सर्व आमच्या तमाम क्रिकेटपटूंसाठी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम सभापती सन्माननीय रमेशजी जनार्दन सोळशे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी अशोक दादा मेहेर यांना विनंती करून आपल्या शुभस्य आपण या ठिकाणी रमेशजी सोळशे साहेबांना सन्मानित करायचं. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित असलेले नियोजन व विकास सभापती नवनिर्वाचित सन्माननीय संभाजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. संभाजी शिंदे साहेबांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करू. मी अशोकदादा मेहर यांना सुद्धा विनंती करेन की आपल्या शुभसे याही मान्यवरांचा आपण सन्मान करायचं. तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय मोहनदादा चतुरे यांचाही सन्मान या ठिकाणी मी जगदीशजी बोराडे यांना विनंती करेन आपल्या शुभसे आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा. यानंतर
यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करू. खरं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा गेली 5 दिवस या विभागात या क्रीडानगरीमध्ये होते, स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ही बदलापूरची ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 40 ग्रामीण संघांना समावेश देण्यात आला आणि या 40 ग्रामीण संघातून 5 संघांनी या स्पर्धेचं टायटल जिंकलं. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आपण करू. नगरसेविका चषक खरं तर सौभाग्यवती हेमांगीताई तेजस मस्कर यांचा एक विशेष सन्मान जिजाऊ संस्थापक जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंचाड बदलापूर यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. या आपण लगेचच या सन्मानानंतर बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत आणि यापुढील सर्व सूत्र आमचे साधी समालोचक राहुलजी चव्हाण सर यांच्याकडे आम्ही सुपूर्द करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. नगरसेविका चषक ही स्पर्धा रंगली. खरं तर 40 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि 40 संघामधून जवळजवळ आपण पाहिलं तर 5 संघ पुढे सरकलेत आणि त्यामधून आपण पाहतोय काहीशे वैयक्तिक पारितोषिक देखील आपण देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय उदयनमुख खेळाडू देखील पारितोषिक आपण देतोय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ 40 संघाचा राहिला. त्यामध्ये आपण पाहिला असाल तर 440 खेळाडू खेळले, परंतु ज्या खेळाडूंना कमी वयाच्या खेळाडूंना मी म्हणेन मैदानाच्या चौपेर बाजूला धावत पळत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, खूप चांगली गोलंदाजी केली, खूप चांगली बॅटिंग केली. असा ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालाय. तो संघ आहे आणि तो खेळाडू आहे ज्याने अप्रतिम खेळ दाखवलाय. यंगस्टर खेळाडू 40 संघाचा समावेश 440 खेळाडू खेळले, परंतु 439 खेळाडूंना मागे सारत असताना ज्याने उदयनमुखचा किताब जिंकलाय तो संघ आहे टीम VD11 जय बजरंग भावाळे बी संघाचा ओमकार दळवी. एकदा जोरदार टाळ्या ओमकार साठी. यंगस्टर खेळाडू अप्रतिम खेळ डाईव्ह मारत असताना झेल त्याने स्वीकारलाय आणि तोच खेळाडू आपण पाहतोय उदयनमुख खेळाडू. मी विनंती करेल राजेंद्र घोरपडे साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही खरं तर ही ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय उदयनमुख खेळाडू ओमकार दळवी. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी. अप्रतिम खेळ त्याने या स्पर्धेमध्ये दाखवलाय. त्यानंतर बेस्ट फिल्डर हा किताब आपण देऊन सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्यानं मैदानाच्या चौफेर बाजूला जात असताना खरं तर चांगले चांगले झेल स्वीकारले आणि खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये ज्या संघाने दाखवलाय तो खेळाडू आहे. खरं तर बदलापूर ज्याला नेहमीच लकी म्हटलं जातं, कारण याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं असाल तर त्यांनी एक मोटारसायकल जिंकली आहे. आणि आपण जर पाहिलं असेल तर बदलापूरमध्ये नाही, कल्याण डोंबिवली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मात्र पहिल्यांदाच मान पटकवलाय आझाद वासरू मालिकावीराच्या स्वरूपात जिंकण्याचा तो खेळाडू गावदेवी वसार संघाचा नितीन म्हात्रे या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. शरद तेली साहेब आणि संभाजी शिंदे साहेबांना विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देतोय चिंट्या म्हात्रेला. अप्रतिम खेळ त्याने या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. उत्कृष्ट शूज त्यासोबत आपण पाहतो एक सुंदर ट्रॉफी देत असताना आपण हा सन्मान इथे करतोय. नितीन म्हात्रेचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय. या स्पर्धेमध्ये सर्वच खेळाडूंना चांगला खेळ दाखवला, परंतु 40 संघाचा समावेश आणि जवळजवळ आपण जर पाहिला असेल तर 436 खेळाडूंना मागे सारत असताना ज्या खेळाडूचा खेळ अप्रतिम झाला तो खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एक चांगली स्पोर्ट्स सायकल. या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय व्यायाम भरपूर महत्वाचा आहे आणि खरं तर क्रिकेटसाठी पोषक अशी गोष्ट आपण देतोय. सातत्याने आपण पाहतोय खरं तर सकाळच्या सत्रामध्ये फिटनेस जपण्याचं काम ही सायकल करेल, परंतु तो खेळाडू आहे ज्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर? फिल्डरचा किताब आपण दिलाय, त्यामुळे बेस्ट बॉलरचा किताब ज्याच्या नावावरती जातोय तो खेळाडू आहे टीम ज्या संघाच्या नावावरती आपण पाहतोय नेहमीच आशीर्वाद राहिलाय स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या आशीर्वादाने संघ नेहमीच खेळतोय तो संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपणा संघाचा वांगणी एक्सप्रेस. सचिन केवने या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. 6 विकेट त्याच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या सचिन केवनेसाठी. खूप चांगला खेळ त्याने या स्पर्धेमध्ये खेळलाय. तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. खरं तर सचिन केवने
जे मात्र चांगल्या जॉबवरती आहेत, रेल्वेमध्ये कामाला आहेत, परंतु आज त्यांच्या गैर उपस्थितीमध्ये आपण अक्षय बैकरला इथे बेस्ट बॉलरचा किताब देतोय. मी विनंती करेल हेमगिताईंना विनंती आपण या. रमेश सोळसे साहेब आपण या. अण्णा कुलकर्णी साहेब आपण या. तिघांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय. या साहेब आपण रमेशजी सोळसे साहेब आपण यावं. त्यानंतर आपण बेस्ट बॅटर आणि मालिकावीर थोडंसं मागे ठेवतोय. सायकल घेऊन जा. ओके चला काही हरकत नाहीये. बेस्ट बॅटरचा किताब आपण थोड्या वेळानंतर देतोय, कारण बेस्ट बॅटरचा किताब दिला की सिरियस देखील करते की कोण असणार आहे, त्यामुळे आपण चला या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा किताब आपण देतोय. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ दाखवलाय. खरं तर आपण पाहिला असाल तर दिवसा डवळ्या भल्या भल्या गोलंदाजाला ज्यांनी मात्र दिवसा डवळ्या तारे दाखवलेत असा खेळाडू आहे ज्यानं अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. आणि बेस्ट बॅटर आपण पाहतो एक सुंदर सायकल, स्पोर्ट्स सायकल, त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. तो संघ आहे, तो खेळाडू आहे. 40 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये, परंतु आपण पाहतोय जवळजवळ 438 खेळाडूंना मागे सारत असताना ज्याचा खेळ या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिलाय असं म्हटलं जातं ना, ज्यांचं काम असतं नेहमीच ओके, तो संघ आहे जर्मन ढोके. आणि जर्मन ढोके संघाचा प्रदीप भोईर ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. एकदा जोरदार टाळ्या. योगीजी भोईर साहेब, प्रफुल्लजी मोरे साहेब आणि हेमांगीताई यांना विनंती आहे की आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅटरचा किताब. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ दाखवलाय प्रदीप भोईरने आणि तोच खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय प्रदीप भोईरचा, त्यामुळे त्याला आपण देतोय बेस्ट बॅटर. त्यानंतर आपण मालिकावीर थोडंसं मागे ठेवतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊ. या स्पर्धेमध्ये सर्व संघांना चांगला खेळ केला. 40 संघाचा समावेश असताना 5 संघ पुढे सरकलेत, परंतु या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्यांचा राहिलाय. चला मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करेल जिजाऊ संस्था पूर्ण टीम, सज्जनजी जमदारे साहेब आणि पूर्ण टीम आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. चला सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या, तिथे आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ. सर्व जिजाऊ संस्था टीम आपण या. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करतोय. चला रुपेश, कल्पेश. तर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. रोख रक्कम 25,000 धनराशी व एक सुंदर ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्या संघाचा राहिले तो संघ आपण पाहतोय नेहमीच गावदेवी मातेच्या आशीर्वादाने संघ खेळत आला. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी तो संघ खेळला. तो संघ आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव. एकदा जोरदार टाळा कुळगाव संघासाठी देखील. पूर्ण आमची जिजाऊ संस्थाची टीम, सज्जनजी जमदारे साहेब असतील, सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही इथे ही सुंदर ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. अमित डांगरे सर अभिनंदन, खूप चांगला खेळ तुमच्या संघाने या स्पर्धेमध्ये खेळलाय. नरेशजी गाडी आपण या, रवी मेहर आपण यायचं. सर्वांच्या शुभ हस्ते आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. त्यानंतर आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊ. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये खरं तर तो संघ दाखल होतोय ना, तेव्हा तेव्हा आपण पाहतोय खाली हात जात नाहीये. आणि ज्या संघाला आपण पाहतोय एक उत्कृष्ट पॅकर लाभलाय आणि त्या संघाच्या नावापुढे आपण पाहतोय एक नाव खरं तर आता सेट झालंय. तो नाव आहे आषाढी गावचे उद्योजक विवेक दादा तरे पुरस्कृत VD11 जय बजरंग भावाळे बी. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. एकदा जोरदार टाळ्या. मोहनजी चतुरी साहेब नगरसेवक, अशोकजी मेहर साहेब आपण या, राजारामजी काशीनाथ मस्कर साहेब आपणाशी विनंती आपण या. आणि त्यासोबत हेमांगीताई आपणाशी विनंती आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील 4था क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. चला जे मान्यवर खरं तर इथे उपस्थित होत आहेत त्यांना विनंती आपण मंचावरती थांबा.
आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देतो या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. अप्रतिम खेळ या संघाचा आपण पाहिला. जय बजरंग बावाळे बी संघाचे कॅप्टन रणजित पाटील आपण पुढे या. ओमकार दळवी जो उदयोन्मुख खेळाडू आहे. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये एकदा जोरदार टाळ्या, कारण भिवंडी तालुक्यातून हा संघ दाखल झाला आणि अप्रतिम खेळ त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये पाहिला. त्यानंतर आपण देतो या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 25,000 व धनराशी देऊन आपण सन्मानित करू आणि एक सुंदर ट्रॉफी. ताई आपण थांबा, दादा आपणही थांबायचं आहे. चला, आमदार साहेबांना विनंती आहे, त्यासोबत आपले सर्व नगरसेवक या. आपण घोरपडे साहेब आपण या. सर्वांच्या शुभ हस्ते आता आपण पुढचे 3 पारितोषिक राहिलेत ते देऊन आपण सन्मानित करू. पूर्ण व्यासपीठ आपण या. मनोजी मेहर, दिनेशजी भोईर आपणास विनंती आपण यावं. सर्वांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं पारितोषिक देऊ. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाची धनराशी, रोख रक्कम 25,000, त्यासोबत एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करू. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिला आणि खरं तर भल्या संघाला परवाचे धक्के देत असताना जो संघ पुढे सरकला आहे, 40 संघाचा समावेश, त्यातून आपण पाहतोय जबळ 35 संघाला मागे सारलं आणि अप्रतिम खेळ राहिलाय. बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा आता संपली आहे आणि 2026 ज्यांना लकी ठरलाय तो संघ आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं तरी देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. ज्यांचं काम असतं नेहमीच ओके तो संघ जर्मन डोके. एकदा जोरदार टाळ्या. दिनेशजी भोईर, ऑल टीम. चला यायचं. खरं तर 2026 आता लकी ठरलाय, कारण भरपूर दिवसाची अपेक्षा खरं तर संपली आहे. कारण आपण पाहिला असाल 2 वर्ष मागे गेलो ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला जर्मन डोके संघ क्वालिफाय होताना दिसायचा, परंतु आता जवळजवळ 1 ते 2 वर्ष मी म्हणेन संघ थोडंसं अडचणीत सापडला होता, परंतु अखेर आज भोपळा फुटलाय आणि आज आपण पाहतोय धमाका डोके गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 2य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी व त्यासोबत नगरसेविका चषक देऊन आपण सन्मानित करू. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या संघाचा खेळ अप्रतिम राहिला आणि जेव्हा तो संघ या मैदानावरती दाखल होतोय उल्लेखनीय कामगिरी नेहमीच राहिली आहे. श्री मलंगड विभागातून संघ दाखल झाला. नगरसेविका चषकाचा रनरअप संघ आपण पाहतोय संघ आहे गावदेवी बसार. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 50,000 धनराशी व नगरसेविका चषक देऊन आपण या संघाला देखील सन्मानित करतोय. रविदादा वाहिले. खरं तर आमदार साहेबांना सांगायला आवडेल 2 बुलेट बाईक जिंकणारा हा संघ तुम्ही पाहता. रवी बाहिले असतील, सुरत दुधकर असतील आणि आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पहिला असा खेळाडू असेल ज्यांनी आदत वासरू जिंकलाय तो नितीन मात्र देखील तुम्हाला या टीम मध्ये खेळताना दिसेल. अभिनंदन. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये सर्वांचाच आपण पाहिलाय. खरं तर नगरसेविका हेमागेताई तेजस शेठ मस्कर यांच्या नावानं ही स्पर्धा रंगली आणि आज तुम्ही पाहता या स्पर्धेचा खरं तर अंतिम दिवस ग्रँड फिनाले मेगा फायनल देखील जिंकली आहे. त्यानंतर आता आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक थोडंसं मागे ठेवतोय. देऊन टाकू. चला देऊन टाकतोय आपण. या स्पर्धेमध्ये खरं तर खूप चांगला खेळ सर्व टीमने दाखवला. 40 संघाचा समावेश, त्यामधून आपण पाहतो 39 संघांना परवाचे धक्के देत असताना संघ पुढे सरकला आणि तो संघ आपण पाहतोय बदलापूर वांगणीचा अभिमान, बदलापूर वांगणीचा बहुमान जो संघ मैदानावरती खेळला. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी प्रथम क्रमांक आपण पाहतोय 1 लाख रुपये व त्यासोबत नगरसेविका चषकाचा चॅम्पियन संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. एकदा जोरदार टाळ्या या चॅम्पियन संघासाठी. भला संघानं ज्याने दिलाय पराभवाचा धक्का त्याचं नाव आपण पाहतोय खरं तर जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. जयवंत मामा तरे जे साईगावचे जे आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्याच्या नावाला सातत्याने उजाळा देण्याचं काम ही टीम करते. कारण सातत्याने आपण पाहतोय संघाचे खरं तर समर्थक होते आणि त्याच्या आशीर्वादानं बजरंग बलीच्या आशीर्वादानं संघ नेहमीच खेळत असतो. जयरमान ढवळेपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण खरं तर त्यांचं स्वागत करू. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ. त्यानंतर आता आपण देतोय मालिकावीर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर मालिकावीर आम्हाला लाभली आहे. मोटारसायकल आपल्याला पाहायला मिळेल. मोटरसायकलची चाबी आम्ही आप्पासाहेबांच्या शुभ हस्ते देतोय. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय जय जिजाऊ संस्था व जर्मन ग्रामस्थ मंडळ एरंदाळ बदलापूर आयोजित नगरसेविका चषक ही स्पर्धा आपण पाहिली आहे आणि हेमागीताई तेजस मस्कर यांच्याकडून आम्हाला खरं तर आणि त्यासोबत राजेशजी पाटील साहेब श्री मलंगडचे यांच्याकडून आम्हाला ही बाईक लाभली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 40 संघाचा खेळ, त्यामधून आपण पाहतोय 439 खेळाडूंना मागे सरत असताना ज्या खेळाडूंना खरं तर ही बाईक जिंकली, कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील मालिकावीर?
कोणी सांगेल का या स्पर्धेतील मालिकावीर? या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ ज्या खेळाडूचा राहिलाय आणि ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय, खरं तर बदलापूर वेस्टला ही दुसरी बाईक जाते, तो खेळाडू आहे टीम गावदेवी क्रिकेट संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाचा अमित डांगरे नसून सुदर्शन जाधव. एकदा जोरदार टाळ्या सुदर्शन जाधव साठी. सलग दुसरी बाईक जिंकणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. खरं तर 50 धावा त्याच्या बाटपतून त्यानंतर 4 विकेट त्याने संपादित केली आहे. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेची मालिकेवराची चाबी. अप्रतिम खेळ त्यासोबत नगरसेविका हिम्मगीताई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. खरं तर या स्पर्धेतील मालिकावीर थोडीशी चर्चा आपण जरूर करू सुदर्शन सोबत, काही हरकत नाहीये. थोडीशी चर्चा आपण करू, कारण आज जरी आवाज बसला तरी खुशीचं वातावरण आहे. चला अमित डांगरे आपण या, अमित या आपण. चला बोलणार आहे सुदर्शन, काय म्हणशील या स्पर्धेमध्ये? अप्रतिम खेळ झाला. चला खरं तर ही स्पर्धा, चला अमित डांगरे आपल्यासोबत जोडले गेलेत. फक्त 2 मिनिटं एकच प्रश्न विचारेल. काय म्हणाल करते या स्पर्धेमध्ये? अप्रतिम खेळ तुमचा राहिलाय, मालिकेवर देखील जिंकले आणि कशा प्रकारे खरं तर अमित डांगरे म्हटलं की नेहमीच संघाला लीड करत असतात आणि पूर्ण टीमला काय संदेश द्याल? सर्व संघांनी जे इथे सहभाग घेतला त्यामुळे त्यांचा खूप खूप आभार आहे. त्यानंतर बाळूदादांनी जे आयोजन केलेलं ते एक तर अप्रतिम होता आणि त्याच्यात ते कोणत्याही प्रकारची कमीपणा भासलेली नाही आहे. आयोजन खूपच सुंदर होतं आणि आम्ही मालिकावीर जिंकले. त्याच्यापेक्षा आम्हाला जास्तीत जास्त प्रथम पारितोषिकाची इच्छा होती. हे तर मालिकावीर मिळाली तर आमचं भाग्यच आहे. थँक्यू सो मच. खरं तर ही स्पर्धा 5 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 5 दिवस स्पर्धा रंगली. फक्त नगरसेविका यांच्या दाबासाठी आणि एरंदळ गावासाठी. आमदार साहेब आपण आलात, आपल्या आशीर्वादाने ही स्पर्धा रंगली. राजेंद्र घोरपटे साहेब आपलंही इथे खरं तर पाठबळ आम्हाला लाभलं, त्यामुळे ही स्पर्धा इथे संपन्न झाली. एकदा बाळूशेठ बोराडे आणि त्यासोबत पूर्ण एरंदळ टीमसाठी, जय जिजाऊ संस्थासाठी एकदा जोरदार टाळ्या. जय भवानी, जय शिवराय. नगरसेविका चषकाचं आयोजन आज संपलं, परंतु उद्यापासून पुन्हा एकदा आम्ही तयारीला लागू. हे देखील सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि पुन्हा एकदा थाटामाटाने ही स्पर्धा पुढच्या वर्षी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.